गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पडसाळी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अंकुश सिरसट यांची तब्बल 3 एकर द्राक्ष बाग वाऱ्यामुळे भुईसपाट झाली। या घटनेत सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने बागांची जोपासना केली होती। मात्र सणाच्या दिवशी आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत। दरम्यान या अवकाळी पावसाचा फटका वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी या गावांनाही बसला आहे। तसेच सिरसट यांच्या बेदाणा रॅकवरील साठाही पावसामुळे खराब झाल्याने त्यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट ओढावले आहे। या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। रात्री 12च्या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि जोराचा पाऊस यामध्ये माझ्या 3 एकर बागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते माझ्या दृष्टीनं ते न भरून निघणे इतकं ते नुकसान मला वाटतं झालं आहे। 50 लाखापर्यंतचं हे नुकसान आहे। आणि कसं आहे, हे आता फाउंडेशन पडलं, परत हे उभा करणं, हे हा तर खर्च वेगळाच आहे आणि इथून पुढं उभा राहणं, ह्या झालेल्या मालाचं नुकसान हे जवळजवळ 60-70 लाखापर्यंतचं नुकसान आहे सर।